अंजनगाव सुरजी पोलिसांची धडक कारवाई. गावठी पिस्तूल, काडतूस व तलवारीसह तिघे जेरबंद. 1 जून शहरी गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीवर फिरणाऱ्या 3 संशयितांना अंजनगाव सुरजी तालुक्याची सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली. या कारवाईत गावठी पिस्तूल, 2 जिवंत काडतूस, 2 धारदार तलवारी, दुचाकी आणि मोबाईल असा एकूण 1,76,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुप्त माहितीच्या आधारे पोलीस परतवाडा रोडवरील हॉटेल पद्मश्री परिसरात सापळा रचला. पिस्ता रंगाच्या सुझुकी एक्सेस मोपेडवर फिरणाऱ्या तिघांवर काडेनगर लेआउट येथे घेरावा घालून पकडण्यात आले. अटकेत घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये वंश दीपक साहू, अनिल मदन सोळंके आणि अश्लेक दीपक पवार यांचा समावेश होता. आरोपीकडून एक दिनेश बनावटीची पिस्तूल, 2 जिवंत काडतूस, 2 तलवारी, 3 मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली मोपेड जप्त करण्यात आले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस सूरज बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल चांदोरे, पोलीस उपनिरीक्षक विशाल पोड आणि डीबी पथकाने यशस्वीरित्या पार पडली. पोलिसांच्या तत्परतेमुळे शहरात घडू शकणारे संभाव्य गंभीर टळण्याचे मानले जात आहे.